नमस्कार मित्रांनो, मी प्रमोदजी सस्ते, संपादक @प्रगती चळवळ. फलटण शहराने नुकतीच नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक पाहिली. राजकीय चर्चा, पोस्टर्स, सभा, सोशल मीडिया, आरोप प्रत्यारोप या सगळ्या वातावरणात एक घटक नकळत दुर्लक्षित झाला. विद्यार्थी. 10वी आणि 12वीचे विद्यार्थी, ज्यांच्या समोर नुसती बोर्ड परीक्षा नाही तर संपूर्ण आयुष्याचा पाया आहे. आजचा हा व्हिडिओ ओढ नाही, राजकारण नाही, तुलना नाही, तर आहे स्वतःशी संवाद, स्वयं अध्ययन आणि मानसिक स्थैर्य यासाठीचा दिशादर्शक प्रयत्न. मित्रांनो, निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव, पण विद्यार्थ्यांसाठी ही वेळ गोंधळाची ठरते. घरात सतत राजकीय चर्चा. आज जर स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर उद्या कोणत्याही परिस्थितीत उभे राहू शकाल. स्वयं अध्ययन म्हणजे वाचणं नाही, तासनतास वही समोर बसणं नाही, तर स्वतःला ओळखून अभ्यास, आपली कमकुवत बाजू स्वीकारणं, रोज थोडं पण सातत्यानं शिकणं. लक्षात ठेवा, शिक्षक शिकवतो पण विद्यार्थी स्वतः शिकतो. दररोज 6 ते 7 तास पुरेसे आहेत. सकाळ 2 तास अवघड विषय, विज्ञान, गणित आणि अंकशास्त्र. दुपार 2 तास वाचन विषय, इतिहास, अर्थशास्त्र आणि भाषा. संध्याकाळ 1 तास उजळणी, सूत्रे, मुद्दे आणि आकृत्या. पालकांचा ताण, सोशल मीडियावरती अफवा, अभ्यासात खंड यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. आपण खरंच अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतो का? माझं स्पष्ट मत आहे, राजकारण तात्पुरतं असतं पण शिक्षण कायमचं असतं. 10वी 12वीचे पुढील 1.5 ते 2 महिने म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट. स्वतःवर विश्वास निर्माण करण्याची वेळ, भविष्यातील संधीचा पाया. रात्री 1 ते 2 तास मागील वर्षाचे पेपर. अभ्यासावेळी मोबाईल सायलेंट अधिक दूर ठेवा. विद्यार्थ्यांनो, तुमचं मन शांत नसेल तर अभ्यास होत नाही. स्वतःची तुलना बंद करा. टॉपर्सचे पोस्टर पाळणं थांबवा. माझं होईल यावर विश्वास ठेवा. दररोज स्वतःला हा प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा थोडं तरी पुढे गेलो का? निकालापेक्षा प्रयत्न महत्वाचे. दबाव नाही, पाठिंबा द्या. फलटण सारख्या शहरात कोण किती मार्क्स मिळायची स्पर्धा असते, पण लक्षात ठेवा, बोर्डाचा निकाल आयुष्याचा निकाल नाही. अपयश म्हणजे शेवट नाही, तो अनुभव आहे. आजचा संघर्ष उद्याचा आत्मविश्वास बनतो. विद्यार्थ्यांनो, निवडणूक संपली आहे. आता तुमची वैयक्तिक निवडणूक सुरू आहे. आळस आणि अभ्यास आणि आत्मविश्वास, गोंधळ आणि ध्येय यात निवड तुमची आहे. मी प्रमोदजी सस्ते प्रगती चळवळच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगतो, शिक्षण हाच खरा राजमार्ग आहे. स्वयं अध्ययन हीच खरी ताकद आहे. तुमचं यश हीच आमची प्रेरणा आहे. धन्यवाद.